भेटलं नाही. काय करू बाई, माझ्या मनात एक येते आणि एक जाते. आता मला रात्र झोप लागत नाही. झोपायला गेले स्वप्नामध्ये त्यांचा चेहरा दिसते. पाणी प्यायला गेले पाण्याच्या ग्लासामध्ये त्यांचा चेहरा दिसते. जेवायला गेले जेवणाच्या ताटामध्ये त्यांचा चेहरा दिसते. आता मला पागल झाल्यासारखं वाटतं, पण काय करू बाई. कुठं गेले असतील गड्या. फिरायला इकडे तीन त्यांची भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्यासोबत काही गोष्टी बोललं पाहिजे. चाल बाई, चौकामध्ये जाऊन पाहते गड्या, चौकामध्ये येतील. मामाच्या गावाला मंडई पाहायला जात होता, कमीत कमी मला सांगून तर गेले असते का नाही? हो, सांगून नाही गेले. मला एवढी रागवा लागते का? रागणार तर का? पण काय रागवा नाही. का करा? काय सांगू तुम्हाला? का सांगता? अहो, तुम्ही होते तिकडे, मी होती इकडे. तुमची मला खूप आठवण येत होती. कशी? असं मला वाटत होतं, कसं? माझे प्रियकर मला केव्हा भेटतात आणि त्यांच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी आम्ही एखादं गुणगुण गाणं केव्हा गायचो असं मला वाटत होतं. मग एवढं वाटून सुद्धा 15 दिवस कसं काढली तू? अशीच काढली. अशीच काढली. बरी सायने दिसते तू. काय सांगू तुम्हाला? का सांगा? अहो, आता तुम्ही माझ्या नजरेसमोर दिसू लागले ना. माझं मन एकदम फुलपाखरासारखं भरून आलं. कसं? जसं एखादं राहणार ते पाखरू ज्याप्रमाणे आपल्या पंख हलवत होते त्याप्रमाणे तुम्ही माझ्या नजरेसमोर दिसू लागले. असं का? असं वाटते कसं? की तुमच्यासोबत खूप बोललं. खूप खूप बोला वाटतं. अच्छा अच्छा, बरं काय बोलायचं तर बोल बरं. काय सांगू तुम्हाला? के बादल में सितारे अनगीत होते हैं, के बादल में सितारे अनगीत होते हैं, दिल चुरा के ले जाने वाले हम तुम्हारे लिए हर तरह रोते हैं. क्या बताओ तुम्हें? यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा, यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा.
अच्छी बात है रवीना, लेकिन मैं क्या कहता हूँ, सुनाओ क्या। तो घायल न कर मुझे नजरों की तीर से, घायल न कर मुझे नजरों के तीर से, अरे दिल दे के मोहब्बत कर जैसा राजा ने किया हीर से। तो दिल लगाना से किसी से मोहब्बत का पीना जाए, दिल लगाना से किसी से मोहब्बत का पीना जाए, अरे नफरत न कर दिल दे के खुशी से जीना जाए। ये जवानी चंद दिनों की बहता हुआ पानी है, ये जवानी चंद दिनों की बहता हुआ पानी है, अरे याद कोई रख लेगा ऐसी मजा जाए। हाँ कब तक जवानी छुपाओगी रानी, कवारों को कितना सताओगी रानी, कभी तक की दुल्हनिया बनोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी। आपल्या प्रेमाने जवळजवळ 1 वर्ष होऊन आला, परंतु मला आता एक भयंकर विचार आला। कोणता? तो विचार म्हणजे असा की तू एक श्रीमंताची मुलगी, मी एक गरीबाचा मुलगा। बरोबर आहे। कदाचित तरी तुझ्या आई वडिलांना आपल्या प्रेमाविषयी जरी माहित पडलं, मग हे आपलं प्रेम टिकून राहील का? म्हणजे हे जुळलेलं प्रेम टिकून नाही राहणार असं म्हणून राहिले तुम्ही? तुझे आई वडील आपल्या प्रेमाला कधी मान्य नाही करणार। बस ठीक आहे, माझ्या वडील जरी मान्य नाही केलं की नाही, हा तरी तुम्ही आणि मी तर कुणाची जरूरत नाही। कसा त्याच्यासाठी एखादा उपाय सुचला पाहिजे। कोणता उपाय? आपण हावाला गाव सोडून जायचं एखाद्या शहरामध्ये, अच्छा, आणि तिथं कोणतेही काम धंदा करून आपण आपलं जीवन जगवायचं, मग की जमणार ना? तुझी गोष्ट बरोबर आहे। आपण हे गाव सोडून एखाद्या सिटीमध्ये निघून जायचं, परंतु गोष्ट एक आहे, आपण हे गाव सोडून जरी बाहेर निघून गेलो, आपल्याजवळ 20,000 रुपये पाहिजेत। मी एक गरीबाचा मुलगा, मला वेळेवर पान खायला पैसे ना भेटत, मग एवढे पैसे आणू करून मी? अगं बाई, तुमच्याकडे पैसे नाही? माझ्याकडे सध्या एक बी टिकली नाही आता। खरं? हो। बरं ठीक आहे, मी अभी राजी, तो क्या करे का काळजी? हा। तू एक गरीबाचा मुलगा, हा। मी एक श्रीमंताची मुलगी। हो ना? जरी तुला पान खायला 1 रुपया सुद्धा मिळत नसेल, हा। तरी मी आहे तुमच्या जीवासाठी। म्हणजे तुझ्याकडे काय पैसे वगैरे आहेत का? हो, त्या दिवशी की नाही, हा। माझ्या वडिलांनी धान पेरलं हा। आणि ते विकलं बी, हा। आणि ते माझ्या नावाने बँकेमध्ये 25,000 रुपये ठेवले आहे। 25,000 रुपये आहेत? हो। बरं असं करतो का, तू पैसे घेऊन येते का? हो। हा? हो। तू पटकन पैसे घेऊन ये, आपण आता जाता सरळ नागपूरला निघून जायचं। ठीक आहे, तुम्ही 5 मिनिट थांबा, हा। मी लवकर जाते आणि लवकर घेऊन येते। पटकन घेऊन येतो। आणली 25,000 आहे, बरोबर ठेवा। पूर्ण पैसे काढून आणले। आपण हे गाव सोडून बाहेर निघून जाऊन आलो, पुन्हा या गावात पाय द्यायचा नाही। मग असे का बोलून राहिले तुम्ही?
खाली यायचं या गावात कोणता काम आहे आपला? खडकडे माझ्या आई वडिलाची मला आठवण नाही येईन का? अजून तुझ्या आई वडिलाची काय तुला आठवण पाहिजे? पप्पा मी माझ्या आई हा. वडिलाला एकुलते एक लाडा कौतिकाची मुलगी हा. आहे, तर मग माझ्या आई वडिलाची मला आठवण नाही येईन का? अरे तू असं आपलं काम बिघडवशील. असं कसं काम बिघडलं? खाली यायचं म्हणते तर. मग काही यायचं नाही तर. अरे बरं बरं ठीक आहे, तू यायचं म्हणते ना. हो. बरं ठीक आहे, पण मी जेव्हा म्हणेन तेव्हा यायचं. केव्हा सांगा बरं? कमीत कमी 4-5 पोरं झाल्याशिवाय या गावात पाय ठेवायचा नाही. हो बाई, 4-5 पोरं झालं की यायचं नाही. हो आता ते विचार करून घे. मग कसं? मग नाही गेलं ते बरं. नाही 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 नाही, तुम्ही म्हणता ना हा. मी तुमच्या साथ मध्ये येते, मला करमत नाही गड्या. असं ना. हो. मग चाल लवकर. चला. नागपूरचं बस स्टँड. अगो बाई, हे नागपूरचं बस स्टँड आहे का? अरे माझ्या तू नागपूरला कधी दिवस आली का? नाही. पहिलीच वेळ? हा बरं बरं ठीक आहे. तर हेच आहे आपला नागपूरचा बस स्टँड. ठीक आहे. तर आता असं कर, या प्लॅटफॉर्म वरती तू बसून राहील आणि मी जवळ जातो आणि एखादी खोली पाहून घेऊन जातो. हो, मी इथं काय एकटीच बसून राहू? हे एवढ्या मोठ्या एका प्रवासी बसले येथे म्हणतो का वाघ खाणार आहे का? आणि मग हे आपापल्या गावी गेले म्हणजे एका पाखरं होईल का अर्ध्या पाऊण तासामध्ये उडून जातील का? नाही तर लायकी नाही. बघा बरं ठीक आहे. तुम्ही कुठे जाते? मी जवळच जातो आणि एखादी खोली पाहून घेऊन जातो. मी येते ना तुमच्या साथ मध्ये खोली पाहायला. माझ्या साथमध्ये? हो. माझी काय अगोदरची खोली पाहिली आहे का? नाही. मी या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी विचारत विचारत फिरत राहील. तू माझ्या का मागं का फिरतच असेल का? हो, आपल्याला पूर्ण दिवस पण लागतो आहे की नाही? मग का? ठीक आहे. जा, आपण किती वेळानंतर या? अर्धा पाऊण तास वेळ लागेल आणि खोली जरी मिळाली तरी 15 मिनिटात नाही तर वापस येऊन जातो. खरं? हो. हा बरं. हो, हो. लवकर येत हा, लवकर येतो. लवकर जा. हो येतो. काय सांगते मला? का सांगते? अहो मला की नाही हा. तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही हा. आणि तुम्हाला सोडूच वाटत नाही. तुले माझ्याशिवाय करमत नाही आणि मला तुझ्याशिवाय करमल का? मग खोली पाहिल्याशिवाय होईल का? आणि रात दिवस या बस स्टँडवर राहतो मग आपला काम जमल का? अगो बाई, बैताळ कोटची. आपल्या कामला जमणार आहे की नाही? मग का? जा लवकर ये जा. हो, लवकर येतो. जातो तर जा. हा. माझ्याकडे 25,000 रुपयाची बॅग देऊन द्या ना. 25,000 रुपयाची बॅग तुझ्याजवळ ठेवून देऊ? हो. तुला काय वाटतं हा नागपूर? हा नागपूर नाही, हा नरकपूर होय. इथं मोठे मोठे देवकट राहतात. जर एखादा गुंडा तरी मागे लागला तर मग 25,000 रुपये तू सांभाळशील का? हो बाई, इथं गुंडे पण आहेत. मग का तुला काय वाटतं? हो, तुमची गोष्ट बरोबर आहे. जर माझ्याकडे पैशाची बॅग राहील हा. तर माझ्याकडून पैसे घेऊन जातील हा. आणि माझी अब्रू पण लुटतील आहे की नाही? सांग, आपल्या जवळ ते पैसे गेल्यावर आम्ही का करून या नागपुरात? हो. हा? जा लवकर ये जा. हो, लवकर येतो. लवकर ये जा. हो येतो. येता वा. हो, येतो ना. हो, तर हा तिकडचं काय? बस. ही तर संधी आहे. मी एक गरीबाचा मुलगा. अरे वेळेवर मला तंबाखूची पुडी घ्यायला भाऊ पैसे नाही भेटत. आज ही 25,000 रुपयाची बॅग आपल्या हातामध्ये मिळाली. अशा मुली तर काही भेटतील का रस्त्यात चालता चालता? पण 25,000 रुपयाची दुसऱ्यांदा बॅग हातात लागेल का? आता सरळ जातो टाकीज मध्ये. 9 ते 12चा पिक्चर पाहतो. रवीला माझ्यासाठी 10-10:30 वाजेपर्यंत वाट पाहिजे. आपल्या गावची शेवटची 10:30ची बस आहे. ते बस लागली म्हणजे गावी वापस निघून जाईल.
नंतर मी पिक्चर पाहून घेतो, रात्रभर बस स्टँडवर मुक्काम करतो आणि सकाळी उठून एकदम बॉम्बे टू गोवा. चलो सारा धंधे का टाइम हो गया यार, धंधे पे नहीं जाऊंगा क्या, घर में गू खाऊंगा. कॉपी पेट का सवाल है. अरे सुबह से रिक्शा निकालो यार, एक भी सवारी नहीं मिली है. भैया कोई जाने वाला है? कोई महाराज बाग वाले है? कोई कलमना मार्केट वाले है? कोई गंगा जमुना वाले? एक भी नहीं है. पैसा पेट भरूंगा साला. चलो साला एक भी सवारी नहीं दिख रही. चलो जाता हूँ बस स्टैंड में, एक दो सवारी मिलेंगी तो ठीक, नहीं तो लेता हूँ पौवा, पीता हूँ, रिक्शे में सो जाता हूँ. मग तोंडामध्ये कुत्रा मुते काही मुते जाम.